नमस्कार, मी ओमप्रकाश उडान, वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण सोशल मीडियावर जो उहापोह चालला याबद्दल थोडीफार जी आहे ती समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर आमचा नेता आमची शान, आमचा नेता आमचा अभिमान या ज्या गोष्टी आहेत ते रंगताना दिसून येत आहेत। मग तुमचा नेता तुमची शान तर मतदारसंघाची शान कोण, सर्वसामान्य जनतेचा अभिमान कोण हेही बघणं गरजेचं आहे। परंतु या गोष्टी होताना घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये तेवढ्या पद्धतीने आणि तेवढ्या उत्साहाने या गोष्टी दिसत नाहीयेत। मग मतदारसंघातील मूलभूत समस्या ज्या आहेत ग्रामस्थांच्या त्यांना अभिमान कोण पाहिजे, त्यांच्या समस्या सोडवणार कोण? तुमचा नेता तुमचा अभिमान, तुमचा नेता तुमचा स्वाभिमान। मग मतदारसंघाचा स्वाभिमान कोण, अभिमान कोण हेही बघणं गरजेचं आहे का नुसतं सोशल मीडियावर तुम्ही तुमच्या नेत्याबद्दल गुणगानच गाणार आहात, असाही प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे बघितलं तर गेल्या 8 ते 10 दिवसापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये काही पोस्ट ज्या आहेत त्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। त्या पोस्ट बघून आणि फोटो बघून डाउनलोड केल्यानंतर अक्षरशः हसू येते। कारण आमक्याने तमक्याला पाठिंबा दिलाय, आमक्याने तमक्यामध्ये प्रवेश केलाय आणि तमक्याची शक्ती जी आहे ती वाढली। अरे बाबांनो, खरं आहे। मग आमक्याने ज्यावेळेस तुम्हाला पाठिंबा दिला, ज्यावेळेस तुमच्यामध्ये प्रवेश केला, तर आमक्याचं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये योगदान काय आहे? त्यांनी घनसावंगी विधानसभामध्ये कोणती कोणती कामं केली आहेत म्हणून तुम्ही आमक्याला एवढं प्राधान्यक्रम देताय, आमक्याबद्दल एवढ्या पोस्ट शेअर करताय? अक्षरशः मी बघितलंय घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये काही उमेदवार जे आहेत गुडघ्याला बाशिंग बांधून जे आहेत ते तयार होते आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना बोटावर मोजण्या इतकेच कार्यकर्ते त्यांच्या सोबत दिसलेत। मग तुम्ही काय ग्रामपंचायतीची निवडणूक लढताय की काय? ही विधानसभा निवडणूक आहे। म्हणून आमक्याने जर तुमच्यामध्ये प्रवेश केलाय, तुम्हाला पाठिंबा दिलाय, त्याच्या मागे किती आहे, कामासाठी त्याचं मतदारसंघामध्ये योगदान किती आहे हे बघणं गरजेचं आहे का नाही? का फक्त सोशल मीडियावर आपण पोस्टच व्हायरल करणार? आणि मग जर तुमच्या सोबत एवढेच कार्यकर्ते असतील, ते कोण असतील, कुठून आणले असतील याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये। परंतु या सगळ्या गोष्टी होताना आमक्याने जरी तुम्हाला पाठिंबा दिला, जरी तुमच्यामध्ये प्रवेश केला, तर आमक्याचं घनसावंगी मतदारसंघासाठी योगदान काय हेही बघणं गरजेचं आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर अनेक ज्या पोस्ट आहेत प्रवेशाच्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये आमक्या पक्षाला खिंडार पडलं, आमक्या पक्षाला भगदाड पडलं, या ज्या गोष्टी आहेत त्या सोशल मीडियावर त्याचा मोठा उहापोह होताना दिसतोय। आणि तो जो लिहिलेला मॅटर आहे, जी शेअर केलेली पोस्ट आहे, त्याच्यातला जर फोटो डाउनलोड केला तर काय काय फोटोमध्ये 2 नाही तर 3 कार्यकर्ते दिसत आहेत। मग भगदाड कुठून पडलं, खिंडार कुठून पडलं हा बी प्रश्न आहे। परंतु सोशल मीडियावर कार्यकर्ते याचा मोठा उहापोह करताना दिसत आहेत। मग आमक्याने जर तमक्याला पाठिंबा दिला तर त्याचा मतदारसंघासाठी कर्तृत्व काय, किती टक्के त्यांनी मतदारसंघासाठी त्याचं योगदान आहे, त्याच्या पाठीमागे किती जनता आहे, का त्याचे घरचे त्याला विरोध करतायत, हे सुद्धा सगळे प्रश्न आहेत। आणि मतदारसंघासाठी त्याचं योगदान काय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे। आणि म्हणूनच आमचा नेता आमची शान, आमचा नेता आमचा अभिमान, अरे तुमच्या नेत्यावर नाहीये हे निवडणूक जी आहे ती सर्वसामान्य मतदाराशी निगडीत आहे आणि तुमच्या नेत्याबद्दलच तुम्ही गुणगान गाताना दिसताय। पण मतदारसंघातल्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्यामध्ये मूलभूत समस्यामध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभिमान कोण, स्वाभिमान कोण हेही बघणं गरजेचं आहे। एकीकडे जर बघितलं तर मतदारसंघामध्ये मूलभूत समस्यांच्या ज्या आहेत त्यांनी मतदार राजा परेशान झालाय, त्याला आपलं जीवन जे जगणं आहे ते असहाय्य झालंय। त्यामध्ये रस्त्याची समस्या असेल, त्यामध्ये आरोग्याची समस्या असेल, शैक्षणिक समस्या असेल, पाणी पुरवठा योजना असेल, वीज असेल, या सगळ्या गोष्टींनी मतदार राजा एकीकडे त्रस्त झालाय, तर दुसरीकडे हे कार्यकर्ते मात्र आपल्या नेत्यांचा एवढा उहापोह करताना दिसत आहे। आमचे नेता आमची शान, आमचा नेता आमचा अभिमान। अरे बाबांनो, तुमच्या अभिमान आणि शान जी आहे ती काही मतदारसंघातही येऊ द्या, मतदारसंघातल्या जनतेचंही काही भलं होऊ द्या, परंतु हे मात्र तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाही। काही प्रमाणात असेल परंतु तेवढ्या प्रमाणात होताना दिसत नाही। आणि सोशल मीडियावर ह्या ज्या पोस्ट आहेत, या पोस्ट ज्या व्हायरल होत आहेत त्याचा फोटो जर डाउनलोड केला तर अक्षरशः हसू येते। म्हणून मला असं वाटलं याच्याबद्दल थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी। काही काही जर कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या मोठ्या सोशल मीडियावर पोस्ट टाकतायत, त्याच्यामध्ये फोटो असतो, तो फोटो डाउनलोड केला की हसू येतं। काय आमक्या पक्षाला खिंडार पडलं, आमक्या पक्षाला भगदाड पडलं,
आणि फक्त फोटो डाउनलोड करून तर 2 नाही तर 3 कार्यकर्ते. मग काय खिंडार, काय भगदाड, किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केलाय, कशासाठी केलाय हे सुद्धा महत्वाचं आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी बघणं महत्वाचं आहे. आणि हा प्रवेश आणि पाठिंबा याचा ज्या गोष्टी आहेत त्याचाही मोठा धुमाकूळ जो आहे सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. त्याच्या पोस्ट आहेत त्या शेअर होताना दिसत आहेत. मग आमक्याने जर तमक्याला पाठिंबा दिला, तमक्यामध्ये जर प्रवेश केला तर आमक्याचं योगदान काय, किती योगदान आहे, त्यांनी घनसावंगी मतदारसंघामध्ये काय काय केलेलं आहे त्याचाही काही बायोडाटा जनतेसमोर येऊ द्या. आणि मोठ्या मोठ्या पद्धतीने ते देता येतं, आमक्याने असं नाही केलं, तमक्याने. आणि ह्या ज्या आमक्याने पाठिंबा दिलाय, प्रवेश केला, तो म्हणतो तमके तमके माझ्याकडे आले नाही, हे तुमच्याकडे गेले नाही. अरे मग तुम्ही काय केलंय, तुमचं योगदान स्पष्ट करा ना. तर आपलं कर्तृत्व काय आहे ते सुद्धा जनतेसमोर तुम्ही मांडा. परंतु यामध्ये असं होताना दिसत नाही. फक्त सोशल मीडियावर आमका जो आहे तमक्या नेत्याला भेटलाय, तमक्या नेत्याशी त्याची चर्चा चालू आहे, त्यांचे संबंध चांगले आहेत, असा मात्र सोशल मीडियावर मोठा उहापोह करण्यात येतो. परंतु मतदारसंघासाठी तुमचं योगदान किती, मतदारसंघामध्ये तुम्ही काय काय केले, तुम्ही काय काय करणार आहात, काय विजन आहे तुमचं, हे सुद्धा जनतेसमोर येऊ द्या. परंतु असं होताना दिसत नाही. परंतु सोशल मीडियावर जो आहे तो हा जो उहापोह आहे, पाठिंबा असेल, प्रवेश असेल, याबरोबरच हे बगदाड असेल, त्याचबरोबर खिंडार असेल, याबाबत मला काही काही फोटो ज्यावेळेस मी डाउनलोड करतो ग्रुपवरचे किंवा सोशल मीडियावरचे, त्यावेळेस अक्षरशः हसू येते. खिंडार पडलं, बगदाड पडलं, बघितलं तर काय 2 नाही तर 3 कार्यकर्ते. असं नाहीये. त्या कार्यकर्त्यांची फळी पाहिजे, त्याला म्हणता येईल खिंडार पडलं. एखाद्याचे आहे 25-30 कार्यकर्त्यांची युनिटी पाहिजे आणि त्याला म्हणता येईल आपल्याला. परंतु त्या शब्दांनी एवढं गुळगुळीत करून टाकलेत, एवढे जे मोठे आहेत ते करण्यात येत आहेत. परंतु फोटो जर डाउनलोड केला तर 2 नाही तर 3 कार्यकर्ते दिसत आहेत. आणि त्यामुळं या रोकटोक मध्ये वाटलं आज समोर येऊन याबद्दल थोडीफार समीक्षा करावी म्हणून समोर आले. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. वास्तव न्यूजच्या रोकठोक मध्ये परत आपण असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.